अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। नमस्कार स्वामी भक्तांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या छोट्याशा एका व्हिडिओमध्ये। तर स्वामी भक्तांनो, आज मी तुमच्यासाठी सुंदर कथा घेऊन आली आहे। तर कथा अशी आहे की एक व्यक्ती असतो, तो खूप दुःखी असतो। त्याच्या जीवनामध्ये अनेक समस्या येतात। एक समस्या संपली की दुसरी, दुसरी संपली की तिसरी, असे समस्या त्याच्या आयुष्यात लगातार येत असतात। तो परमेश्वराचे एवढे नामस्मरण करतो, पूजापाठ करतो, देवाचे नामस्मरण करतो, तरीही त्याच्या जीवनातील समस्या ह्या संपतच नाहीत। आणि त्याच्या आजूबाजूचे व्यक्ती असतात, त्याचे काही मित्रमंडळी असतात, ते त्याला सांगत असतात की अरे तू तर एवढी देवाची पूजापाठ करतो, मग तुझ्या आयुष्यातील समस्या संपून जातील, तू नको एवढं टेन्शन घेऊ, असे त्याला सांगत असतात। पण तरीही त्याच्या आयुष्यात खूप समस्या असतात। आणि एक दिवस असा येतो की त्याच्या कामावरती त्याचं भांडण होते आणि भांडण झाल्यानंतर त्याला तिथून कामावरून काढून टाकतात। काढल्यानंतर तो घरी येतो आणि परमेश्वराजवळ जाऊन बसतो। परमेश्वराच्या समोर जाऊन बसल्यानंतर तो परमेश्वराला म्हणते की मी तुमचं एवढं नामस्मरण करतो, एवढं तुमची सेवा करतो, तरीही माझ्या आयुष्यात एवढं दुःख काय येतं, मला याच्या प्रश्नाचं उत्तर द्या, तुम्हाला माझ्या प्रश्नाचं उत्तर हे द्यावंच लागेल। मग असा चमत्कार होतो की परमेश्वर त्याच्या स्वप्नामध्ये येतात आणि स्वप्नामध्ये आल्यानंतर त्याला आवाज देतात आणि तो जागा होतो। जागा झाल्यानंतर तो बघतो की परमेश्वर आपल्या समोर आहे आणि तो परमेश्वराला नमस्कार करून परमेश्वराला म्हणतो की हे प्रभू, मी तुमचे एवढे नामस्मरण करतो, तरीही माझ्या आयुष्यात खूप दुःख आहे। आणि जे तुमचे नामस्मरण करत नाहीत, वाईट मार्गावर चालतात, व्यसन करतात, ते खूप सुखी आहेत। आणि मी नामस्मरण करून माझे संकट का संपत नाहीत, तुम्ही माझे सर्व संकट संपवून टाका, असं तो परमेश्वराला म्हणतो। परमेश्वर हसतात आणि परमेश्वर म्हणतात की हे बघ, माझ्या पाठीमागे एक झाड तुला दिसतं ना? तो बोलते हो प्रभू, तुमच्या पाठीमागे जे झाड आहे ते मला दिसते। तर परमेश्वर म्हणतात की तू एक काम कर, जेवढ्या पण तुला समस्या आहेत, जेवढं तुला दुःख आहे, संकट आहे, ते सगळं तू एका चिठ्ठीवरती लिहून घे। तुझ्या जीवनात ज्या समस्या आहेत त्या सर्व लिहू आणि त्याची एक पोटली बनव आणि ती पोटली जी आहे त्या झाडाला टांगून ठेव, म्हणजे तुझ्या सर्व समस्या संपून जातील। तो खूप खुश होतो, आनंदी होतो। तो म्हणतो की वा प्रभू, तुम्ही तर खूप चांगलं माझ्या आयुष्यामध्ये आता बदल घडून आणणार आहे आणि माझ्या सर्व समस्या संपणार आहे। तो आनंदी होतो। पण परमेश्वर त्याला काय म्हणतात की माझी पुढची एक अट आहे, ती तुला मान्य करावी लागेल। तो म्हणते कुठली प्रभू? जेव्हा तू तुझी पोटली, दुःखाची पोटली, तू जेव्हा त्या झाडाला बांधशील तेव्हा त्यामधली एक पोटली तुला सोडून आणावी लागेल, कारण ती पोटली तुला आणावीच लागेल, असे परमेश्वर त्याला म्हणतात। आणि तो म्हणतो परमेश्वर, हे कुठली तुम्ही ऑफर ठेवली की माझी पोटली तिथं बांधायची आणि तिथली एक पोटली मला घेऊन यायची? परमेश्वर बोलतात की हाच एक नियम आहे। तो विचार करतो, चला ठीक आहे। मग एक पेपर घेतो, त्या पेपरवरती, कागदवरती तो त्याच्या सर्व समस्या लिहितो आणि ती याची एक पोटली बनवतो आणि तो जाऊन त्या झाडाला बांधतो। बांधल्यानंतर त्याच्यातली एक तो विचार करते की कुठली छोटी पोटली मी घेऊ, त्याच्यामध्ये दुःख कमी असणार। तर तो विचार करून करून एक पोटली त्याच्यातली निवडतो। निवडल्यानंतर तो एक पाऊल पुढे चालतो आणि त्याच्या मनामध्ये विचार येतात की अरे, जर मी ही पोटली घरी घेऊन गेलो आणि याच्यामध्ये खूप मोठी समस्या असेल तर, खूप मोठा आजार असेल तर, त्याचा इलाजच नसेल तर, मग तो ती पोटली परत जाऊन त्या झाडाला बांधून देतो। परत विचार करते आणि दुसरी पोटली शोधते, त्याच्यातली एक पोटली तो आणतो। आणल्यानंतर तो थोडा एक पाऊल पुढे चालतो आणि परत त्याच्या मनामध्ये एक विचार येते, अरे याच्यामध्ये आणखीन काही खूप मोठं वाईट तर लिहिलेलं नसेल ना, की माझ्या परिवारामध्ये काही समस्या मोठी येणार आणि त्याचा उपाय नसणार, असा तो विचार करतो आणि परत ती पोटली त्या जागेवर बांधून देतो। असं तो 3-4 वेळा करतो। 3-4 वेळा केल्यानंतर परमेश्वराला म्हणते की हे प्रभू, माझी जी पोटली आहे तीच पोटली मला द्या, मला दुसऱ्याची पोटली नको। ज्या माझ्या आयुष्यात समस्या आहेत त्या समस्यातून बाहेर निघण्याचा मी प्रयत्न करेल, मेहनत करेल, त्या समस्यातून मार्ग मी शोधून काढेल, पण मला दुसऱ्याची समस्या नको, मला माझ्याच समस्यांची पोटली द्या, असे तो प्रभूला म्हणतो। हे ऐकून परमेश्वर हसतात आणि म्हणतात, हेच तर मी तुला सांगत होतो की सगळ्यांच्या जीवनामध्ये समस्या असतात, दुःख असते, पण आपल्याला त्या समस्यातून बाहेर पडण्याचा मार्ग शोधावा लागतं। मन शांत ठेवून विचार करून त्या समस्यातून आपण बाहेर कसे पडू हा विचार आपल्याला करावा लागतो। तर स्वामी भक्तांनो, छोटीशी कथा आहे की आपल्याला एकच शिकवते
की समस्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये असतात, दुःख, संकट, तकलीफ सर्वांच्या आयुष्यामध्ये असतात. जे स्वामी आपले म्हणतात की माझे नामस्मरण केल्याने तुझं दुःख, तुझे संकट येणारे आहेत ते येणार नाहीत, असं होणार नाही. संकट, दुःख हे तर येतीलच, पण माझे नामस्मरण केल्याने त्या संकटाचं जे तीव्रता आहे, ते संकट जे मोठं येणार असते, त्या संकटाची जी तीव्रता आहे ती तीव्रता मी मात्र कमी करू शकतो. कर्माचे भोग तर आपल्या प्रत्येकाला भोगावेच लागतात, ते भोगल्याशिवाय पर्याय नाही. पण ते कर्माचे भोग भोगत असताना जर आपण परमेश्वराचे नामस्मरण केलं तर त्याचे जे चटके आहेत ते चटके आपल्याला कमी बसतात. तर स्वामी भक्तांनो, ही कथा तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा. तर चला मग भेटूया नवीन कथेसोबत. स्वामी तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजचा संदेश इथंच थांबवते. श्री स्वामी समर्थ.